विशाल पाटील सहाही विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील पुढे गेलेले आहेत। त्यामुळे मगाशी आपण बघितलेलं होतं चित्र वेगळं होतं। संजय काका पाटील आधी आघाडीवर होते आणि आता विशाल पाटील हे सहाही विधानसभा मतदारसंघात पुढे जाताना दिसतात। त्यामुळे सांगलीमध्ये विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत। तर वर्ध्यामधली अपडेट देखील समोर बरोबर आणि खूप मोठी अपडेट विशाल पाटलांच्या बाबतीत म्हणावी लागेल। अपक्ष उमेदवार आहेत, काँग्रेसचं तिकीट दिलं नाही। महाविकास आघाडीत सगळ्यात मोठी कुरबुर तिथूनच झाली। अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकरांनी आघाडी घेतली आहे 500 मतांसह। अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर आघाडीवर असल्याचं चित्र आहे। त्यामुळे अनुप धोत्रे यांची पिछाडी आहे। अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर पुढे जातानाचं चित्र आहे। त्यामुळे दोन जागा अशा आहेत, एक वंचितची जागा आणि एक सांगलीची जागा। म्हणजे अकोला आणि सांगली या दोन मतदारसंघात म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी नाही तर वंचित आणि अपक्ष असे दोन उमेदवार आघाडीवर आहेत। 3000 मतांची आघाडी नितीन गडकरींना पहिल्या फेरीनंतर। अश्विन खरंय, त्यामुळे आता मगाशी जे ज्ञानदा चित्र होतं राज्यामधलं, तर आता महायुती 18 आणि मविया 17। त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी क्लोज फाईट आपल्याला आलेली दिसते। 48 पैकी 36 ठिकाणचे कल जे आहेत ते समोर येत आहेत। भाजप 13, शिंदेची शिवसेना 4, अजित पवार 1, ठाकरे गट 4, ठाकरे गट 7 किंबहुना, त्यानंतर शरद पवार 4, काँग्रेस 6, इतर 1। त्यामुळे राज्यामधली ही स्थिती 18-17 अशी ही लढाई जळगावमध्ये महायुतीच्या स्मिता वाघ आघाडीवर आहे। त्यामुळे 50-50 असं सध्याचा पर्सेंटेज आहे कलांच्या बाबतीत महायुती आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्रासाठी। तर उत्तर महाराष्ट्रातलं काय नेमकी आकडेवारी समोर येते? भाजप सध्या तरी 3 जागी आघाडीवर आहे। शिंदे आणि अजित पवार यांचं अकाउंट इकडे अजूनही ओपन झालेलं नाही। उत्तर महाराष्ट्रामधलं ही चित्र आपल्या समोर येते। नाशिकची जागा आहे जी शिंदेसाठी महत्त्वाची आहे। तर 8 जागांवरती सध्या महाविकास आघाडी म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी असं चित्र आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागांवरती महायुती 3 जागांवरती तर महाविकास आघाडी सुद्धा 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। 50-50 उत्तर महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे। सुनील तटकरेंची एक अपडेट येते। सुनील तटकरे सुद्धा सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। आपण न्यूजरूम मधनच बुलेटिन करतोय, त्यामुळे आम्ही शुअर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आपण काही अपडेट सांगण्याच्या आधी आपले जे इतर सहकारी आहेत त्यांच्या आवाजातून सुद्धा अपडेट शुअरली पोहोचत असतील। अपडेट येते पुन्हा एकदा, सुनील तटकरे इकडे आघाडीवर, तिकडे अमोल कोल्हे आघाडीवर। त्याच्यामुळे रायगडमधनं सुनील तटकरे आघाडीवर गेलेले बघायला मिळतात, तर तिकडे अमोल कोल्हे शिरूरमधली आघाडी त्यांनी टिकवलेली आहे। आघाडीची मोठी अपडेट, रायगडमधून सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना, जिकडे सुनील तटकरेंनी आघाडी मिळवलेली। अच्छा, भारती काही अपडेट घेऊन येते, आपण भारतीकडे जाऊया। भारती अपडेट काय? ज्ञानदा, सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक जी जागा आहे ती साताराचं अपडेट आपल्याजवळ आलं नव्हतं, मात्र तिथे तुतारी वाजताना पहिल्या फेरीत दिसते शशिकांत शिंदे आघाडीवर आहे। त्यामुळे आत्ता तरी आपल्याला उदयनराजेंचा भाजप स्वबळावर 300 पार गेलाय। नाराय 400 पारचा। कलांच्या बाबतीत भाजप सध्या 300 पार आहे आणि त्यासाठी हे ढोल ताशे वाजले भाजपच्या आकड्यांसाठी 300 पारसाठी। भारतीने एक महत्त्वाची अपडेट दिली। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे सध्या पुढे आहेत। साताऱ्याची जागा प्रतिष्ठेची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी, शरद पवार पक्षासाठी। उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। भाजपच्या कमळ चिन्हावरती लढवत आहेत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदेनी आघाडी घेतली आहे पहिल्या फेरीनंतर। अश्विन खरंय नानादा, आपण त्यावेळी उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या वेळी तुला आठवत असेल तर दिल्लीमध्ये अनेक दिवस उदयनराजे पोहोचलेले होते आणि त्याच्यानंतर काही वेळाने त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि इकडे शशिकांत शिंदे त्यांच्या विरोधात मैदानामध्ये आहेत। साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे हे आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सध्याची जी कलांची स्थिती समोर आली आहे, महायुती 19, मविया 18, 19-18 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते। भाजप 12, शिंदे 5, अजित पवार 2, ठाकरे 7, शरद पवार 4, काँग्रेस एकूण 7 ठिकाणी। त्यामुळे अतिशय काटेकी टक्कर, नेक अँड नेक फाईट आपल्याला बघायला मिळते। विदर्भामधली अपडेट आपण रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय। विदर्भाचं काय चित्र रजत, अगदी थोडक्यात प्रत्येक मतदारसंघ?
ज्ञानदा, नागपूरमध्ये अजूनही पहिला राऊंड जो आहे तो अधिकारिकरित्या जाहीर झालेला नसला तरी नितीन गडकरी जे आहेत ते आघाडीवर आहे आणि खास करून जे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे विकास ठाकरे यांच्याच पश्चिम नागपूर या विधानसभा क्षेत्रातून नितीन गडकरी यांनी मोठी म्हणजे 2000 मतांची आघाडी घेतली आहे। त्यामुळे पहिला राऊंड जेव्हा अधिकारिकरित्या जाहीर होईल नितीन गडकरी मोठी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतील। अजून विदर्भातील जे उर्वरित मतदारसंघ आहे तिथून फारशी माहिती तर भाजपने तर भाजपनं स्वबळावरती बहुमताचा आकडा पार केलाय। भाजपचे आकडे समोर आलेत आणि एबीपी माझावरती 500 जागांचे कल 542 जागांसाठी मतमोजणी आज होते आणि त्यापैकी 500 जागांचे कल एबीपी माझावरती आपण पाहू शकताय। भाजपनं या 500 जागांपैकी 300 जागांपेक्षा जास्त जागांवरती आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केलेला आहे। अश्विन, खरं त्यामुळे एनडीए 348 आणि त्याच्यामध्ये भाजपने देखील स्वबळावर आपला बहुमताचा आकडा पार केलेला आहे। इंडिया 127 वर आहे, इतर 28, मात्र भाजप 307 जागी। आणि गणेश ठाकूर आपल्या सोबत अपडेट द्यायला। गणेश, मुंबईतले जर आकडेवारी पाहिली तर मुंबईमध्ये 6 पैकी 5 जागांचे कल समोर येतात। त्यापैकी 3 जागांवरती महायुतीच्या या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे, 2 जागांवरती महाविकास आघाडी आहे। तर ईशान्य मुंबई जिथं मी आहे तिथं अद्याप पोस्टल बॅलेटचे आकडे समोर आले नाही आहेत, मात्र असं बोललं जातंय की इथं देखील काटेकी टक्कर आहे आणि मिहीर कोटेच्या बहुधा पुढे आहेत, पण ते अधिकृतरित्या अद्याप समोर आलेले नाही आहे। मात्र मुंबईमध्ये जसं आपण एक्सपेक्ट करत होतो की 3-3 किंवा 4-2 अशाच प्रकारचे कल इथं समोर येत आहेत आणि बहुमताचा आकडा जो गाठला आहे त्यामध्ये महायुतीनं अपेक्षेप्रमाणे किंवा सर्व्हेप्रमाणेच काम केलंय आणि महाविकास आघाडीचे पण आकडे सर्व्हेप्रमाणे बरोबर आहे। आणि ठाण्यातलं सुद्धा एक इंटरेस्टिंग अपडेट गणेश समोर येते। ठाण्यातनं नरेश म्हस्के सध्या आघाडीवरती आहेत, तर माढ्यामधनं धैर्यशील मोहिते पाटील 5068 मतांनी आघाडीवर आहेत। सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली रणजितसिंह निंबाळकरांनी, पण आता धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत आणि कल्याणमधनं श्रीकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे, तर ठाण्यातनं नरेश म्हस्केंनी। खरं आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसतंय। तिकडे नाशिकमध्ये पहिल्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे, त्यामुळे मवियाचा उमेदवार नाशिकमध्ये आघाडीवर दिसतोय। तिरंगी लढाई आहे, राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज। तिकडे राजाभाऊ वाजे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहे। त्यामुळे 20-19 पुन्हा एकदा राज्यामधलं चित्र जर आपण बघितलं तर महायुती 20, महाविकास आघाडी 19, त्यामुळे नेक अँड नेक फाईट, अगदी एका जागेचा फरक। आणि आता 20-19 बीडमधली पुन्हा एकदा अपडेट समोर येते। ज्ञानदा, बीडमधनं बजरंग सोनावणे 1000 पेक्षा अधिक मतांनी पुढे आहेत। पंकजा मुंडेंनी सुरुवातीच्या कलांमध्ये 843 मतांनी आघाडी घेतलेली होती, तर सांगलीतनं विशाल पाटील 7000 मतांनी आघाडीवरती आहेत। 6च्या 6 मतदारसंघातनं ते आघाडीवर आहेत। अमोल कोल्हेंनी 9000 मतांची आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीसाठी शिरूरमधनं एक गुड न्यूज आहे। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत। मंदार आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट करून सांगतील। मंदार, खास करून शिरूर आणि सांगली काय घडतंय? शिरूरमध्ये आपण पाहिलेलं आहे की अमोल कोल्हे यांनी अगदी सुरुवातीपासून मोठी आघाडी घेतलेली आहे। ही आघाडी पहिल्या फेरीमध्ये 6000 मतांहून अधिकची होती, त्यामुळे एक ट्रेंड जो आहे तो सेट होताना आपण पाहतो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा। सांगलीमध्ये देखील आपण पाहतो आहोत की सांगली लोकसभा मतदारसंघातील थोडीशी तुला अपडेट देण्यासाठीच मी थांबवते। रवींद्र धंगेकर पुण्यामधनं आघाडीवरती आहेत, तुलाही अपडेट सांगते मी। रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ सुरुवातीला आघाडीवर होते, ते आता पिछाडीवर गेले, अपडेट सांगशील? हो, पोस्टल मतदानामध्ये जी आघाडी घेतलेली होती मुरलीधर मोहोळ यांनी ती रवींद्र धंगेकरांनी भरून काढलेली आहे आणि पहिल्या